Hi everyone, welcome to Learn with Vaishali. Today we are going to learn something new and different. Don't worry, you are want to improve English, so you are in the right place because of I am learning with Learn. मी म्हणजे स्वतः पण इम्प्रूव्ह करते माझ्यात आणि माझ्याबरोबर तुम्ही पण इम्प्रूव्ह करू शकता. म्हणून तुम्ही राईट प्लेसवरती आवर्जून आलायत आणि तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःमध्ये रोज छोटी छोटी प्रॅक्टिस करून इम्प्रूव्ह झालेलं पाहू शकता. तर आपण आज हुम या टॉपिकवरती बोलणार आहोत. हुमचं मिनिंग आहे कोणाला. तर आपण बोलतात ना, तू कोणाला फोन केला. आता आपण आज काय करणार आहे, रोज आपण कसं करतो डू डज आणि इज आर विषय आपण सेंटेन्स तयार केले. आज आपण काय करणार आहेत, डीड आवर्जून पाहणार आहेत. कारण आपण कोणाला कोणाला म्हणतो ना, त्यावेळेस डीड जास्त प्रमाणात येतो. त्याच्यानंतर डू डज घेऊ आणि नंतर इज आर घेऊ. त्याने काय होईल, आपल्या मिस्टेक क्लिअर होतील आणि आपल्याला सेंटेन्स तयार करण्यासाठी खूप छान मदत होऊ शकते. लेट्स बिगिन. आज आपण जे सेंटेन्स तयार करणार आहोत, डीड म्हणलं की तुमच्या लक्षात येतच असेल, म्हणजे जे झालंय पास्ट मध्ये झाले त्याच्याविषयी बोलणार आहोत. आणि मग तर हुमने आपल्याला क्वेश्चन तयार करायचे आहे. तर आवर्जून लक्ष द्यायचं आहे की तू कोणाला कॉल केला, म्हणजे सकाळी केला, काल केला, तर त्याच्यासाठी येतं हुम, डीड, सब्जेक्ट, तू, कॉल. एकदम इझी वेने आपण शिकतोय, त्याच्यामुळे काय आपल्या लक्षात राहू शकतो. ती कोणाला भेटली म्हणजेच काय, हू डीड शी मी. आता आपण डू डजचा ज्यावेळेस विचार करतो ना, त्यावेळेस आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवू की आपल्याला कोणाला विचारायचं आहे पण चालू मध्ये. तर तू कोणाला बोलतोस हे येणार. आता तू कोणाला बोलतोस, आवर्जून यस बोललं जात आहे. तर कसं होणार, whom do you talk. ती कोणाला भेटलीस, ती कोणाला भेटते. whom does, ती आले ना म्हणून डज शी मीट. एकदम छोट्या वेने आपण बघतोय ना. तो कोणाशी नाही, तो कोणाला येतं, तो कोणाला देतो, बोलतो. टॉक म्हणजे बोलणे, विचारणे. तो कोणाला विचारतो, तो. Who does he ask. अशा प्रकारे डू येणार यू असेल, ती असेल तर डज शी, तो असेल तर डज ही, आणि पुढे येणार वर्ब. सिंपल, हुम डू, हुम डू आणि हुम डज सब्जेक्ट आणि वर्ब. आता जो आपण तिसरा पार्ट बघणार आहे इज आणि आरचा. हुम इज आर सब्जेक्ट वर्ब. आता इथं आवर्जून येणार आहे तो, एक असेल इज आणि ते कोणाला बोलत आहेत, ते कोणाला बोलत आहेत. काय ना, whom are they. नंतर सब्जेक्ट झालं, ते झाला, आणि नंतर टॉक. whom are they टॉक आहेत. त्याच्यानंतर ती कोणाला भेटत आहे, ती कोणाला भेटत आहे. whom does
इज शी मीट. ते कोणाला आमंत्रित करत आहे. तो करू आपण. तो कोणाला आमंत्रित करत आहे. तो आला, ही आला बरं का, ही आला म्हटलं इज येणार आहे. तर हू इज ही इट. तर अशा प्रकारे सेंटेन्स आपण तयार करू की हुम असेल तर आहेत. हुम इज आर असेल तर आहेत. म्हणजे हे भरपूर लोकांसाठी बोललं आहे म्हणून आहेत. इथं आहे. तर इज आणि आर आवर्जून लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी आहे किंवा आहेत येतं त्यावेळेस इज आणि आर, आणि आपल्या लक्षातच येतं यू असेल तर आर आलं पाहिजे, शी असेल, ही असेल, इट असेल तर इज आलं पाहिजे, कारण खूप दिवसापासून आपण प्रॅक्टिस करतोय. तर ऑफकोर्स आपल्याला ह्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या. तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, जर आपण हुम विषयी सेंटेन्स बोलत आहोत तर थोडासा विचार करू की बोलताना आपण पास्टमध्ये बोलतोय का, पास्टमध्ये आवर्जून डीड बोलू, प्रेझेंटमध्ये बोलतोय, तू कोणाला बोलतो असं जर म्हणत असो आवर्जून डू आणि डज वापरू, आणि बोलत आहे असं बोलत आहो असं जर आपण सेंटेन्स बोलणार आहोत तो इज आणि आर. हे छोटीशी ट्रिक लक्षात ठेवू आणि खूप छान इंग्लिश बोलण्यासाठी स्वतःला तयार करू. तो वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा, थोडं स्वतःच्या मिस्टेककडे लक्ष द्या. आपण रोज छोटी प्रॅक्टिस करतोय पण नक्कीच डेफिनेटली आपण आपल्यात इम्प्रूव्ह पाहतोय. ते आता आपल्याला नाही लक्षात येणार पण नक्कीच आपल्याला पुढे आपल्यातला कॉन्फिडन्स आपल्याला दिसेल. मी डेफिनेटली दरवेळेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आपण जे रोज छोटी प्रॅक्टिस करत असतो ना ते नक्कीच एक दिवस आपण काहीतरी खास अचीव्ह करणार आहोत. तर इग्नोर करू नका. थोडा वेळ जरी भेटला ना हा छोटा व्हिडिओ पाहत जा, त्यातून स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजेला पाहत जा. तर आता इतका आवर्जून व्हिडिओ पाहत आहेत तर एक लाईक देत जा, आणि आवर्जून नवीन आहे ते सबस्क्राईब करत जा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला एनकरेज करतं रोज नवीन टॉपिकवरती बोलण्यासाठी. तर खूप सारं मनापासून आभार. थँक्यू की तुम्ही वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला, त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सुद्धा आवर्जून एक तुमचा यस टाकत जा, त्याने सुद्धा खूप भारी वाटतं. तर सी यू नेक्स्ट व्हिडिओ. ऑल द बेस्ट.